श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा विषय अत्यंत विशेष, रहस्यमय आणि विचार करायला लावणारा आहे. जुन्या भविष्यवाण्या आता खऱ्या ठरत आहेत. हा प्रश्न केवळ एक आकर्षक शीर्षक नाही, तर अनेक लोकांच्या अनुभवामधून, परंपरामधून, ज्योतिषीय निरीक्षणामधून आणि काळाच्या प्रवाहातून पुन्हा पुन्हा समोर आलेला एक विषय आहे. तोपर्यंत गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेकडो वर्षापूर्वी जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान नव्हते, इंटरनेट नव्हते, माहितीचा वेग नव्हता, तेव्हा ऋषी, ज्योतिषी, नक्षत्रे आणि आकाशाचे बारकाईने निरीक्षण करणारे विद्वान ग्रहांच्या हालचालीवरून काही विशिष्ट काळाबद्दल नोंदणी करून ठेवत असत. त्या नोंदणीमध्ये असे वर्णन अनेकदा आढळते की काही राशीच्या जीवनात एक असा कालखंड येतो जेव्हा दीर्घ प्रतीक्षेनंतर बदल घडतात, जुने अडथळे दूर होतात, नात्यांमध्ये खरे स्वरूप समोर येते आणि व्यक्तीला स्वतःच्या सामर्थ्याची नव्याने जाणीव होते. कर्क राशीबद्दल अशाच प्रकारच्या अनेक पारंपरिक उल्लेखांमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते. या राशीचे लोक अनेकदा इतरांच्या भावना समजवून घेतात, स्वतःचे दुःख लपवतात, शांतपणे संघर्ष करतात आणि योग्य वेळेची वाट पाहतात. परंतु जेव्हा काळाची दिशा बदलते तेव्हा त्यांचे आयुष्य ही अनपेक्षित वेगाने बदलू लागते. मागील काही वर्षात अनेक कर्क राशीच्या लोकांना असे वाटले की प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही, काही नाती समजत नाही आणि आर्थिक प्रगती थांबली आहे. मनात अस्वस्थता आहे किंवा सतत काहीतरी अपूर्ण राहते आहे. पण आता परिस्थिती वेगळी दिसू लागत आहे. जणू जुने संकेत, जुनी भाकिते आणि पूर्वी दुर्लक्षित वाटणाऱ्या गोष्टी पुन्हा एकदा महत्त्वाच्या ठरत आहेत. अनेकांना अचानक जुन्या मित्राचा संपर्क येतो. विसरलेली स्वप्ने पुन्हा आठवू लागली आहेत. थांबलेली कामे पुढे सरकू लागली आहे आणि मनात अनेक दिवसांपासून असलेले प्रश्न हळूहळू स्पष्ट होत आहे. मित्रांनो, तोपर्यंत कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर काही लोकांना असे जाणवत आहे की त्यांनी अनेक वर्षापासून घेतलेले निर्णय आता फळ देऊ लागले आहेत. हीच ती वेळ आहे जिचा उल्लेख काही पारंपरिक भविष्यवाण्यांमध्ये उशिरा मिळणारा पण टिकणारा परिणाम असा केला जातो. कर्क राशीच्या लोकांची चंद्राशी असलेला संबंध त्यांच्या भावनांना अधिक खोल बनवतो. म्हणूनच त्या जीवनात घडणारे बदल फक्त बाह्य नसतात, ते मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरही परिणाम घडवतात. अलीकडच्या काळात अनेकांना स्वतःमध्ये एक नवीन जागरूकता जाणवू शकते. पूर्वी ज्यांना महत्त्व दिले जात होते त्या गोष्टी आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाही, तर काही साध्या आणि दुर्लक्षित गोष्टीचे मूल्य वाढताना दिसते. काहींना आर्थिक संधी मिळू शकतात, काहींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते, तर काहींना प्रेम किंवा नातेसंबंधांमध्ये स्पष्टता मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या क्षमतांची ओळख नव्याने होऊ शकते. अचानक वाढलेला आत्मविश्वास, एखादी अनपेक्षित भेट, नवीन कल्पना, जुना प्रश्न सुटण्याची प्रक्रिया किंवा मनातील भीती कमी होणे हे सर्व संकेत असू शकतात. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा भूतकाळाशी भावनिकरित्या जोडलेल्या असतात. त्यामुळे जुन्या आठवणी, जुनी नाती किंवा जुने अनुभव त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकतात. परंतु आता काळ असा नाही की भूतकाळातून शिकून पुढे जाण्याची गरज आहे. जुन्या भविष्यवाण्या खऱ्या अर्थ कदाचित हाच असावा की जीवनात असा एक टप्पा येतो जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या अनुभवाचे मूल्य समजते आणि पुन्हा झालेल्या संघर्षाचा उपयोग भविष्यातील यशासाठी होतो. काही लोकांना स्वप्नामध्ये वारंवार काही विशिष्ट गोष्टी दिसू शकतात.
काहींना अंतर्मनातून एखादा निर्णय घ्यावा असे वाटू शकते, तर काहींना अनेक दिवसापासून बंद असलेला मार्ग पुन्हा खुले होताना दिसू शकतात. या सर्व अनुभवांना अंधविश्वास म्हणून न पाहता स्वतःच्या जीवनातील बदलाचे निरीक्षण म्हणून पाहणे अधिक उपयुक्त ठरेल. कारण भविष्यवाणी म्हणजे फक्त भविष्यात काय घडले असे वर्णन नसते, ते अनेकदा वर्तमान समजून घेण्याची एक पद्धत असते. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा असू शकतो. ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, ते आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. ज्या संधी पूर्वी मिळाल्या नाहीत, त्या आता उपलब्ध होऊ शकतात. ज्या प्रश्नांची उत्तरे सापडत नव्हती, त्याची दिशा दिसू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा मजबूत होऊ शकतो. जुन्या भविष्यवाण्या खऱ्या ठरत आहेत की नाही याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असू शकते, पण इतके निश्चित आहे की कर्क राशीच्या अनेक व्यक्ती सध्या एका महत्त्वाच्या संक्रमण काळातून जात आहेत. हा काळ संयम, निरीक्षण, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय याची परीक्षा घेणारा आहे. त्यामुळे घाई करू नका. प्रत्येक संकेताकडे शांतपणे पहा आणि अनुभवातून काहीतरी शिका आणि स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. कारण अनेकदा आपण शोधत असलेले उत्तर बाहेर नसते, ते आपल्या आतच असते. आणि कदाचित याच कारणामुळे शतकांपूर्वी लिहिलेल्या काही भविष्यवाण्या आजही लोकांना आकर्षित करतात. त्या आपल्याला भविष्य सांगण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्याची प्रेरणा देतात. कर्क राशीसाठी हा काळ तसाच एक असू शकतो. रहस्यांनी भरलेला, बदलांनी सजलेला, आशेने उजळलेला आणि नव्या शतकांचे दरवाजे उघडणारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.